पवित्र शास्त्रामध्ये फार गहन गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बायबलमध्ये आहे. आणि म्हणून जगामध्ये काही लोक लॉजिक वापरतात, काही फिलॉसॉफी वापरतात आणि चांगली चांगली उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. लोकांचा अशक्तपण जाणून त्याला कोणत्या प्रकारचा धीर देवा यासाठी वचनातून न पाहता अगदी लॉजिकली लोकांना सांगतात, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. परंतु बायबल नेमका मला काय सांग, पवित्र शास्त्र मला काय सांग, माझ्या प्रश्नाची सुटका कशामध्ये आहे हे आम्हाला पवित्र शास्त्रातून शिकलं नाही. गेल्या वेळेस आपण पाहिलं की देवाने सांगितलं की देवावर प्रेम कर आणि एकमेकावर प्रेम, या दोन महत्वाच्या, या दोन आज्ञा देवाने जुन्या करारात दिल्या होत्या आणि नव्या करारात पण पुन्हा त्या दोन आज्ञा दिल्या. तो म्हणतो याच्यापेक्षा मोठी आज्ञा कोणतीच नाही. तर या जगात वावरत असताना एक मला लक्षात घेतलं पाहिजे की मला देवावर खूप प्रेम करायचंय आणि मला एकमेकांवर प्रेम करायचं. अनेक वेळेस मनुष्य देवावर प्रेम करतो पण एकमेकांवर प्रेम करतो. त्यांच्यातले दोष त्यांना दिसतात, उणे पण त्यांना दिसतं, त्यानंतर त्यांना एकमेकाचा राग येण्याची शक्यता असते. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जर आम्ही एकमेकावर प्रेम करत नाही तर आम्ही देवाची मुलं नाही. आम्ही एकमेकावर प्रेम करतो ही गोष्ट आम्हाला हे दाखवते की आम्ही देवाची मुलं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये फार सोपट सांगितलं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझं तू सोयीचं व हलका. इतक्या दिवस लोकांजवळ फार जड होत नियमशास्त्राचा की ते त्यांना पाळताच येत. जरी कितीतरी पाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या हातून ते सुटत होत. त्यामुळे त्यांचं जूज जड होत आणि ती कोणालाही पेलवत नव्हतं. परंतु येशू ख्रिस्ताने जे शिक्षण तुम्हाला आणि मला दिलंय, मंडळीला दिलेलं आहे, ते जू अतिशय हलका आहे. म्हणजे काही कोणी पण उचलू शकत, कोणी पण त्याचे जे नियम आहेत, त्याचं शिक्षण आहे, हे कोणासाठी अवघड नाही. अगदी तळागाळाच्या व्यक्तीला सुद्धा ते शिक्षण घेता येतं आणि त्याप्रमाणे चालता येतं. अनेक वेळा असं वाटतं की फक्त धार्मिक, फार योगी किंवा फार महान व्यक्ती हे फक्त देवाचा अभ्यास करतात, तर सामान्य लोकांना ते माहिती नसतं. पण बायबल तसं शिकतात. बायबलच्या दृष्टिकोनातून ज्ञानी आणि कनिष्ठ असा भेदभाव नाही. हे शिक्षण त्याने सर्वांसाठी दिलं, कारण आम्ही सर्व त्याची हस्तकृती आहोत. त्याने कोणाला ज्ञानी कोणाला अज्ञानी असं निवडलेलं नाही, तयार केलं नाही. कोणाला श्रीमंत कोणाला गरीब असं तयार केलं नाही. मनुष्याने आपले जे प्रयत्न त्याच्यातून श्रीमंत आणि गरीब तो ठरवतो. आणि हा जो भेदभाव आहे मनुष्यामध्ये आहे, देवामध्ये नाही. आणि देवाचं वचन सर्वांसाठी सारखंच आहे की तुम्ही देवावर प्रेम करा आणि एकमेकांवर प्रेम. जर 10 आज्ञाचा आम्ही अभ्यास केला त्याच्यात 2 आज्ञा. पहिली आज्ञा काय? माझ्याशिवाय तुला अन्य देव नसो. दुसरी गोष्ट जशी आपणावर तशी आपल्या शिवाय प्रेम. हे महत्वाचे गुण आहेत. 10 नियमापैकी 2 भाग पडतात. जे 10 नियम आहेत त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. 2 आज्ञा अधिक 8 आज्ञा. त्या 2 आज्ञा हे आध्यात्मिक जीवनाविषयी. देवावर प्रेम करा, एकमेकावर प्रेम. ही काही बदल झालेला नाही. फक्त याच्यामध्ये बदल इतकाच आहे की या 2 आज्ञा आम्हाला दिल्या आणि बाकीच्या 8 आज्ञा दिल्या. या 8 आज्ञामध्ये जुन्या करारामध्ये दंड आहे पण नव्या करारामध्ये दंड नाही. म्हणून काही लोक नियम पाळतात का? शिक्षा होऊन, दंड मिळून, म्हणून ते नियम पाळतात. पण चांगला नागरिक काय करतो? तो मनापासूनच नियम तोडत नाही, कारण तो एक चांगला नागरिक असतो. म्हणून या आम्ही पाहतो ख्रिस्ती लोकांमध्ये असं म्हटलं असं करशील तर तुला शिक्षा होईल, हे वचन तोडलं तर तुला शिक्षा होईल. हे चुकीचं आहे. बायबल सांगते की तुम्ही ते वचन पाळा पण न्याय येईल म्हणून पाळू नका. तर देवाची दया, देवाचं प्रेम तुमच्यावर आहे, तो तुम्हाला क्षमा करतो. तुम्ही लेकरू या नात्याने देवाचे नियम पाळा. उदाहरणार्थ मी जर माझ्या मुलाला सांगितलं की 10 वर्षाच्या आत घरात यायला पाहिजे, जर तो 10 वाजता नाही आला तर याचा अर्थ माझ्या मुलाचं माझ्यावर प्रेम नाही. पण जो बरोबर 10 वाजताच येतो, कारण त्याच्या मनात काय की माझे वडील माझ्या वडिलांना वाईट वाटेल म्हणून माझ्या प्रेमा खातर तो 10च्या आतच आहे. तर हा जो नियम आहे की देव आम्हाला जुन्या करारात जे नियम दिले होते त्याचं कारण एकच होतं की त्या नाही पाळले तर त्याला शिक्षा आहे, शासन आहे. परंतु रोमकराचं पत्र 8वां अध्याय 1 वचनात काय सांगितलं? जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये त्याला दंडाज्ञा नाही.
म्हणजे आम्ही एखादं वचन आमच्याकडून चुकून जर तुटलं गेलं तर मुद्दाम तोडावं अशी देवाची नाही, कारण बायबल सांगतं कृपा वाढावी म्हणून पाप करावे का? तर एक सवलतीसाठी पाप करू नका, परंतु आध्यात्मिक जीवन जगत असताना पडणं हे तर साहजिकच आहे. या जगातला कोणताही व्यक्ती घ्या, संत पौलाला घ्या, पेत्राला घ्या, सगळ्यांनाच घ्या, प्रत्येक जण आपापल्या ठिकाण जीवनामध्ये पडलेले. तर मला समजाय की पडावं या इच्छेनं कोणी पडत नाही, म्हणून सांगितलंय जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून जपा. म्हणजे नियम काय की मनुष्याने पडू नये ही त्याची इच्छा असते आणि ती देवाला प्रिय आहे. परंतु मग ज्यावेळेस मनुष्य चुकून किंवा न कळत जर त्याच्यातून काही चुकलं तर देव त्याला दंडा देत नाही, तर पुन्हा उठवतो आणि म्हणतो की धार्मिक 7 वेळा पडला तर प्रभू त्याला उठवी. आता मी जे बायबल सांगतं ते मी तुम्हाला सांगतो. लोक काय सांगतात, तर्कवितर्क काय सांगतात, धार्मिक लोक काय सांगतात, पालक लोक काय सांगतात, हे मी तुम्हाला सांगत नाही. तर बायबल अशा प्रकारे आहे की जर तू बाहेर तर पडू नये म्हणून जपा, पण पडू नये म्हणजे मी पडणारच नाही का? तर कुठेतरी आम्ही पडतो, ऐकण्यात पडतो, पाहण्यात पडतो, बोलण्यात पडतो, बोलता बोलता सुद्धा कोणाची निंदा पडतो. परंतु मला सांगू की तिथे मात्र दंडाज्ञा नाही. आणि म्हणून मला ही गोष्ट करायला पाहिजे की पहिल्या 10 आज्ञा, 2 आज्ञा हे आमचं आध्यात्मिक जीवन आहे. तर 8 आज्ञा आहे एकमेकांशी नाते संबंध आहे. खून करू नको म्हणजे प्रेम कर. प्रेम करेल तो खून करेल का? मुळेच नाही. त्यानंतर व्यभिचार करू नको म्हणजेच काय, या जगापासून वेगळं जीवन जग आणि तुझ्या मनातले दुष्ट विचार वचनाच्या साहाय्याने, देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने काढून टाक. तर या ज्या 8 आज्ञा आहेत त्या एकमेकांसंबंधी आहेत आणि 2 आज्ञा देवाच्या. आता एक गोष्ट सांगू द्या, ओढ्या पुढे लूक 15 अध्यायामध्ये तो काय म्हणतो, हे बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलंय. 2 आज्ञा, 2 आणि 8. स्वर्गाविरुद्ध म्हणजे देवाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध म्हणजे एकमेकाविरुद्ध. म्हणजे आमचे दोन्ही रिलेशन चांगले पाहिजे. देवाची नातं चांगलं पाहिजे, एकमेकाशी नातं. पुष्कळशी लोक देवाशी नातं चांगलं आहे पण एकमेकाशी नातं नाहीये, एकमेकाशी नीट वागत नाही. आणि म्हणून बायबल काय सांगतं, या 10 आज्ञामध्ये 2 भाग आणि 613 जे नियम मी तुम्हाला वारंवार सांगतो ते सर्व नियम सोशल आहे. एक देशाची रचना कशी असावी, देशाचं वातावरण कसं असावं म्हणून जे नियम आहे ते सोशल. उदाहरणार्थ बैल एखाद्याच्या शेतात गेला तर त्याला काय दंड द्यावा, म्हणजे बैल जाऊ देऊ नका असं देवाची इच्छा आहे. दंड वाचवायसाठी तो बैल राखून नाही ठेवायचा, परंतु त्या शेतकऱ्यावर, शेजाऱ्यावर माझं प्रेम आहे, त्याच्या शेताचं नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या शेतामध्ये बैल मी जाऊ न देणं असं बायबल शिकवतं. या अर्थाने ते बोलतो. आणि म्हणून ही 613 एकंदर मी पुन्हा सांगतो की 2 आज्ञा आहेत, 8 आज्ञा आहेत आणि 613 नियम. हे सगळं पाळलं तर नियमशास्त्र तुम्हाला नीतिमान ठरवतं. त्याच्यातलं एक जरी चुकलं, नीतिमान कोणी नाही, एक पण. आणि असं घडूच शकत. आणि म्हणून त्याच्यासाठी देवाने या सगळ्या 2 नियम, त्याच्यानंतर 8 नियम आणि 613 नियम या सगळ्यांसाठी देवाने एक उपाय केलेला आहे. का? लिबेच्या पुस्तकातले 5 अर्पण, जी 5 अर्पण दिली की तू जर चुकला तर हे अर्पण कर, तुझं हे चूक झाली तर हे अर्पण कर. म्हणजे सगळं अर्पण जर केलं तर मनुष्याची या सगळ्या आज्ञा पूर्णपणे पाळल्यासारखं होतं. पण मला सांगू द्या की मनुष्य ज्यावेळेस बकरा कापायचा पापक्षमेसाठी, त्याच्या दुसऱ्या दिवशी तो पाप करायचा. उदाहरणार्थ पहिली आज्ञा काय, माझ्याशिवाय अन्य देव नसो. सिनाय पर्वतावर देवाने मोशेला दिलं होतं आज्ञा. खाली पाहत होतं काय, अन्य देव तयार केले, एक पातूर तयार केलं, सगळे लोक त्याच्या भोवतीला. जे त्या दिवशी आज्ञा दिल्या त्या दिवशी त्या मोडल्या. आणि मला तर सांगू दे की त्यांनी मोडल्या तर मोडल्या, पण मोशेने तर फोडल्याच, फोडून टाकल्या. अगदी तळाला त्या एका दरीमध्ये ते पाट्या दिल्या होत्या देवाने. आता पाट्या देवाने दिल्या तर याच्यावर आता काय कामाचं आहे? हा की पाट्या त्याच्या होत्या, त्याच्यापेक्षा तो जास्त पापी झाला. त्यांनी तर मोडल्या, यांनी तर फोडल्या. अगदी त्या डोंगराच्या पायथ्या नजीक त्याचे तुकडे तुकडे झाले. मग देवाने काय केलं, पुन्हा नवीन आज्ञा त्याला म्हटलं, आता तूच पाट्या तयार कर, मी त्याच्यावर लिहितो. आणि मग देवाने पहिल्या पाट्या देवाने तयार केल्या होत्या, दुसऱ्या पाट्या मात्र
त्याने सांगितलं तू तयार कर, मी त्याच्यावर लिहिन. तर मला हे सांगायचं प्रियांनो की या सगळ्या ज्या आज्ञा आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी होम कर. होम केला म्हणजे काय? आज्ञा पाळल्या नसल्या तरी देव क्षमा करतो. 613 नियम 2 + 8 + 613 याच्यात काय चुकून मापून आमचं चुकलं तर बकरा खा, म्हणजे त्या बकऱ्याचं रक्त तुला क्षमा करील. आणि म्हणून मला तो विश्वास आहे एवढं क्षमा केल्यानंतर सुद्धा त्याच्यात काही बदल होत नव्हता. परत दुसऱ्या दिवशी पाप करायला तयार. मग पुन्हा वर्षभर पाप तयार करायचे, बकरा कापायचा. म्हणून बायबल काय सांगतं इब्री 10:10 मध्ये की त्याच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे हे वर्षभर बकरा कापायचा. बरं, एक अर्पण नाही, 5 प्रकारचे अर्पण आहे. एवढे बकरे कापत होते तरी मनुष्य सुधरत नव्हता. तर पुन्हा पाप करायला सुरुवात. ज्या दिवशी बकरा कापला त्याच्या दुसऱ्या दिवशी पापाला सुरुवात. आणि मग देवाने पाहिलं की बकरी कापतात, पाप करतात, म्हणून तो म्हणतो मला तुमच्या अर्पणाचा वीट आले. इब्रिकाचं पुत्र दावा देवाचं वर 5 जास्त तो जगात येते वेळेस म्हणाला यज्ञ पशु व अन्नार्पण यांची तुला इच्छा नाही. यज्ञ देव म्हणतो यज्ञ पशु अन्नार्पण यांची मला इच्छा नाही, तू सुधरावा ही इच्छा आहे. पण माझा हा प्लॅन फेल झाला. तुम्हाला आज्ञा दिल्या पण तुम्ही काही सुधारले नाही. म्हणून तुमच्यासाठी माझा एकुलता एक पुत्र पाठवतो. त्याच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे तुमच्या पापाची क्षमा आणि मग आम्ही नीतिमान ठरतो. तर मला तुम्हाला सांगू द्या की देवाचं जे वचन आहे ते आम्ही नीतिमान ठरावं, आम्ही नीतिमान ठरावं, आम्ही नीतिमान ठरावं, आम्ही पवित्र ठरावं. कारण देवाला आमच्यापासून काही नको, आम्ही नीतिमान असावं ही देवाची. ज्या दिवशी आदामाचं फळ खाल्लं, आदामाने फळ खाल्लं त्या दिवशी काय झालं? नीतिमत्व गेलं. त्याला त्याचे जे ते नग्न दिसले याचा असं गौरवाचं वस्त्र निघून गेलं. त्याच्यातलं नीतिमत्व निघून. नीतिमत्व हे देवाचं गौरव आहे. म्हणून आम्ही पाहतो की नीतिमत्वाचा झगा तो आम्हाला घालतो का? आमची नजर झाकली जावी, आम्हाला गौरव प्राप्त व्हावं. तारणाच्या द्वारे आम्हाला देव नीतिमत्वाचा झगा देतो असं बायबल सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवाची इच्छा काय? तुमच्यापासून पैसे पाहिजे नाही, मुळीच नाही. तुमच्यापासून फार धार्मिकता पाहिजे, ती देवाचं मूल या नात्याने तुम्ही पाळा. पण देवाला त्याच्यात काही फरक पडत. तुम्ही फार वाईट आहात त्याचाही फरक नाही, चांगला आहे त्याचाही फरक नाही. चांगलं वागणं हे माझं कर्तव्य आहे. बायबल सांगतं, नियम सांगतोय म्हणून पाळायचंय, मग मला दंडाज्ञा होणार नाही या उद्देशाने बायबल नाही पाळायचं. तर बायबल यासाठी पाळायचं की माझं एक कर्तव्य आहे, मी देवाचं मूल आहे, मला ते पाळणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला तुम्ही समजा बायबल पवित्र आत्म्याच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आम्हाला शुद्ध आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे. याच्यात माणसाचा भाग आहे कुठे? फक्त त्याला कॉपरेशन करायचं. एक चांगला बैल असेल त्याच्यासाठी नौका बैल बांधला. गाडी जर चालवायची असेल तर नौक्या बैलाला चांगला बैल ओढत नेतो. त्या प्रकारे येशू ख्रिस्त हा जो बैल आहे अगदी सराईत, त्याच्यासारखा मी जर अज्ञानी किंवा नौका असेल तर तो मला त्या जुवाखाली नेतो आणि मला तो नीट म्हटलेल्या मार्गाने, नीतिमत्वाच्या मार्गाने. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगतोय की देव आम्हाला जे देऊ इच्छित आहे ते 10 आज्ञा नव्हे पाठांतर केले का? नाही. ते आम्हाला नीतिमत्व देऊ इच्छित आहे. तर नीतिमत्व मिळाल्याशिवाय आम्हाला देवाकडे जाताच येत. मग तुम्ही किती धार्मिक असाल, नीतिमत्वाच्या जगाशिवाय स्वर्गात प्रवेशच नाही. तुम्ही किती सॅक्रिफाईस केलेला असाल पण नीतिमत्वाचा जगा असल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात प्रवेश नाही. देयर इज नो रिलेशन. देवाशी तुमचा काहीच संबंध नाही जोपर्यंत मला गौरवाचे वस्त्र मिळत. गौरव ज्यावेळेस त्याने फळ खाल्लं गौरवाचे वस्त्र काढून घेतलेले आहे. ज्या दिवस तो येशू ख्रिस्ताला स्वीकारतो गौरवाचे वस्त्र परत मिळतात. म्हणजे एकंदर काय? गौरवाचे वस्त्र. आणि मला तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो पहिली गोष्ट तो मला जागा लागतो. उधळ्या पुत्राच्या बापाने काय केलं? पहिला त्याला झगा घातला. तर हे नीतिमत्व आम्हाला मिळतं. ते फुकटवारी आहे.
एक गोष्ट पवित्रशास्त्रात सांगतो की दान आणि बक्षीस याच्यात फरक, जे अवॉर्ड मिळतात, दान हे कृपेने मिळतं, त्याच्यात कोणाचा काही भाग नाहीये, तो देवाचा भाग आहे. आणि देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला, हा देवाचा भाग आहे, तुमचा माझा नाही. नाही आम्ही फार धार्मिक होतो म्हणून देवाने आपला पुत्र दिला, असं आहे का? तुम्ही धार्मिक होता किंवा चांगले होता किंवा वाईट होता, देवाने काही पाहिलं नाही. त्याने फक्त या जगासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक. वास्तविक पाहता त्याने असं म्हणायला पाहिजे होतं, जो यहुदी येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, कारण ते सगळ्यात जास्त धार्मिक आहे, अगदी पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर कोकरा वर्षानुवर्ष कोकरा वागतात, तर 613 नियम पाळायचा, तर ते किती देवाच्या दृष्टीने धार्मिक. पण तो म्हणतो मी धार्मिकासाठी नाही आलो, आमच्यासाठी, पाप्यांसाठी. तो धार्मिकासाठी नाही आला, तो पापी लोकांसाठी आला. आणि हे जे देवाचं मत आहे ते अनेकांना समजत नाही, म्हणून उगाच ते देवाला काहीतरी देण्याचा प्रयत्न. सर्व धर्मशास्त्रामध्ये, सर्व धर्मांमध्ये देवाला देण्याची काही प्रथा आहे, पण बायबलमध्ये देवच माणसाला देतो याची प्रथा आहे. सर्व लोक धार्मिक त्यासाठी करतात, चला आपण धार्मिक बनूया म्हणजे देव खुश होईल. पण तो म्हणतो मी तुम्हाला धार्मिक बनवतो, तुम्ही नका बनवतो. मी माझ्या वचनाने तुम्हाला धार्मिक बनवतो, मी माझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला धार्मिक बनवतो, मी माझ्या नियमांच्या द्वारे धार्मिक बनवतो. आणि म्हणून ही गोष्ट देव आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जास्त लक्ष आहे, जे सर्व नियम जे आहे त्याच्यावर उपाय कोकला आहे. जेवढे नियम आहे 2, 8, 613 टोटल जे नियम आहे त्याच्यातून आम्हाला सुटका पाहिजे असेल, नियमातून सुटका होतच नाही, कारण एवढ्या नियमातून एक तरी नियम आम्ही तोडतो. म्हणून नीतिमान कोणी नाही, परंतु तरी असलं तरी घाबरू नका. कोकरा वाजल्यानंतर तोही जो तोडलेला नियम आहे तो सुद्धा देव धुवून काढतो, तो सुद्धा दोष आमच्यातून तो काढून टाकतो, मला नीतिमान होतो. परंतु मला सांगतो की बकऱ्याच्या कोकऱ्याच्या रक्तानं फक्त 1 वर्षापर्यंत त्यांना त्याच्यातून सवलत मिळते किंवा ते शुद्ध होतात. परंतु त्याच वर्षामध्ये त्यांच्यातून पुन्हा भयंकर पहिल्यापेक्षा जास्त पाप होतात. आणि नवाक्रम काय सांगतो, एकदाच झालेलं अर्पण म्हणजे इथून पुढे तुम्ही पवित्रतेपासून पवित्रतेमध्ये चाला. हालेलुया. एकदाच पवित्र नाही करत, तो म्हणतो मी रोज पवित्र करतो. पौल म्हणतो मी रोज मरतो. आता कोण मरतं बरं? कोण मरतो? जिवंत माणूस मरतो ना. आणि रोज मरतो म्हणजे एकदा मरतो, जिवंत माणूस मरतो, मग तो परत जिवंत, मग तो परत मरतो, मग तो परत जिवंत होतो, मग तो परत मरतो, मग तो परत जिवंत होतो. ही जी प्रक्रिया पवित्रीकरणाची देव आमच्यामध्ये घालत असतो. हालेलुया. देव ज्यावेळेस मी मरतो त्यावेळेस पुन्हा एकदा मी जिवंत होतो, मग मला परत मरावंच लागतं. तर हे जे तो पौल म्हणतो मी रोज मरतो, याचा अर्थ रोज मला देव जिवंत करतो. याचाच अर्थ आहे माझ्यामध्ये देवाचं काम चालू आहे, पवित्र आत्म्याचं. म्हणून तो पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनात काय सांगितलं, देवाने तुमच्यामध्ये जे काम चालू ठेवलं ते पूर्ण करायला देव समर्थ आहे. हालेलुया. तुम्ही नाही, देव समर्थ आहे. मनुष्य समर्थ नाही, देव समर्थ आहे. म्हणून त्याने तारणाच्या दिवसापासून तुमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि ते पूर्ण कोण करणार आहे काम? देव करणार. आणि म्हणून माझं काम काय? तो म्हणतो जशी कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातामध्ये करा. हे काम सतत देवाच्या हातामध्ये. कधी कधी आम्ही देवाच्या हातात असतो, अंचर सुटलं की आम्ही दुसरीकडे जातो किंवा चूक. परंतु जर मी सतत देवाच्या सानिध्यात राहिलो तर मला थोडा मोठा विषय. म्हणून आम्हाला रोज देवाच्या सहवासात राहायला पाहिजे, मंडळीमध्ये राहायला पाहिजे, एकमेकाच्या सहवासात राहायला पाहिजे. आम्हाला देव मोठा विषय देतो. हालेलुया. आणि म्हणून ही जी प्रक्रिया आहे ती मनुष्याची नाही तर देवाची. आणि म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालणं फार गरजेचं आहे. हालेलुया. या सर्व देवातले जे अर्पण आहे ते कशाचं दर्शक आहे? येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन.
वधस्तंभावरचा येशू. म्हणून संत पौल गलतीकराच्या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वर्षात काय सांगतो की माझ्या डोळ्यापुढे असलेला वधस्तंभ मी जाऊ देत. म्हणजे तुमच्या डोळ्यापुढचा वधस्तंभ कोणी घालवला? म्हणजे मी आता काय करतो, फक्त वधस्तंभ जवळ ठेवतो, समोर ठेवतो. जेव्हा जेव्हा मला शक्ती नसते मी वधस्तंभ, देवा मला शक्ती दे. जेव्हा जेव्हा मला माझ्यावर मोह हल्ले करतात, तेव्हा मी अशक्त आहे, मला शक्ती दे, या मोहावर मला विजय दे. नाही तर काय काय लोक उपास धरून मोहावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण उपास धरल्यामुळे मोहावर विजय मिळत नाही. उपास धरल्यामुळे फक्त तुम्हाला देवाच्या जवळ जायचा संबंध आहे. देवाच्या जवळ तुम्ही जाता. काही लोकांना तो उपास धरणे म्हणजे देवाने आमच्या प्रार्थना ऐकणे, पण तो उपास धरल्यामुळे प्रार्थना ऐकत नाही. तो वधस्तंभ डोळ्यापुढे ठेवल्यामुळे तो तुमच्या प्रार्थना. अनेक लोक आपल्या धार्मिकतेला कुठेतरी महत्व देतात. आता विदर्भी लोकांमध्ये पद्धत आहे, मी मगा सांगतो, देवाला काहीतरी द्या, नैवेद्य द्या, सत्कर्म द्या, भक्ती द्या. आता काही लोक भक्ती करतात की देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा, भक्ती द्या, भक्ती द्या. पण देव म्हणतो मला तुमची भक्ती सोडणार. मग काय देवाला पाहिजे? तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, हेच देवाला पाहिजे. आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला, हे देवाला पाहिजे. देवाचं राज्य वेगळं आहे, मनुष्यासारखं नाही. या जगाच्या राज्यापेक्षा देवाचं राज्य वेगळं आहे. आणि म्हणून आम्हाला मनुष्याला खुश करायचं नाही, तर कोणाला करायचं? देवाला खुश करायचं. आम्हाला देवाला संतोष व्हायचं. आणि म्हणून बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की आमच्या धर्माचरणामुळे देवाने मला सोडायचं नाही, तर देवाने त्याच्या कृपे खातर माझी सुटका केली. आणि त्याच्यानंतर माझं कर्तव्य आहे की मला ख्रिस्तामध्येच राहायचं, मला देवामध्येच राहायचं, मला पडू द्यायचं नाही, मला भटकून जायचं नाही, तर मला वचनात राहायचंय, मंडळीमध्ये राहायचंय, प्रार्थनेत राहायचंय की मला देवा मी अशक्त आहे, तू मला शक्ती दे, तू मला बळ पुरव, याच्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी खास सत्य सांगतो. प्रियानो, मला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही 1 योहान 2 अध्यायाचं 1 आणि 2 वचनामध्ये घेतो, जर तुम्ही आपली पापे कबूल केली तर तो न्यायी आणि विश्वासनीय तो तुमच्या अपराधांची क्षमा करेल. आता मला काय करायचं? आम्हाला फक्त आम्ही कुठे चुकतो हे आम्हाला कळायला पाहिजे. लोक धर्माचरण लक्षात ठेवतात, पण आपण कुठे चुकतो हे लक्षात ठेवत नाही. हा मोठा कठीण गोष्ट. जुन्या काळात आपण अर्पण केलेली अर्पण त्याला आठवतात, आपण केलेला त्याग त्यांना आठवतो, आपण केलेला भक्ती त्यांना आठवते, आपण केलेला धर्माचरण त्यांना आठवतं. परंतु मला समजा की हे आम्हाला आठवायचं नाही, हे करायचं पण आठवायचं नाही. आठवायचा फक्त येशूचा वधस्तंभ, तोच एक केवळ. त्याच्याशिवाय मला दुसऱ्या कशाचाही स्वाभिमान नाही. मी बाकीच्या गोष्टी केर कचरा समजतो. भक्ती आहे कशी आहे? भक्ती करणे कशी आहे? आताच बोलतो ना, केर कचरा. भक्ती करणे म्हणजे देवाला आम्हाला त्या गोष्टीला मला अजिबात महत्व द्यायचं नाही. केर कचरा, त्याग, मी केलेला त्याग. पण त्यागापेक्षा वधस्तंभ मोठा आहे का माझा त्याग मोठा आहे? ज्यावेळेस माझा त्याग आठवतो, वधस्तंभाला मी शून्य. आणि ते सगळ्यात मोठं पाप आहे, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध. ज्यावेळेस मी माझा ज्ञानाला महत्व देतो, त्यावेळेस देवाच्या ज्ञानाला मी तुच्छ लेखतो. हे मोठं पाप. आणि म्हणून आज मला देवाला उंच करायचं, देवाची स्तुती आणि आराधना करायची. हालेलुया. मला माहित आहे की ज्यावेळेस आम्ही आपली पापे पदरात घेतो, खात्रीनं 100% देव आमच्या पापाची क्षमा करतो. म्हणून जो आपले पाप विसरतो, झाकतो, त्याचे बरे होत नाही. जो कबूल करतो त्याच्यावर देवाची दया होते. आणि म्हणून हा एकच स्वभाव आमच्यामध्ये पाहिजे, हे प्रामाणिकता आमच्यामध्ये पाहिजे की आमचं काय चुकतंय, देवाला मला क्षमा कर, आणि ते न करण्यासाठी मला शक्ती पुरव. देवाजवळ आपण राखून राहायला पाहिजे की देवा मला कृपा पुरव की मी माझ्या कृपेनं घडव. हालेलुया. आणि ही गोष्ट आमच्या लक्षात असली पाहिजे. पुष्कळ लोकांना देवाविषयी माहिती आहे, पण देव त्यांना ठाऊक नाही. पुष्कळ लोकांना बायबलमध्ये किती पुस्तक आहे सगळ्यांना माहिती, पण बायबल मधल्या ख्रिस्ताच्या जवळ किती वेळ बसतात ते मात्र त्यांना ठाऊक. त्यानंतर बायबलमध्ये
काय काय शिक्षण आहे, याचं शिक्षण मोशेचं असेल, येशू ख्रिस्ताचं असं आहे, त्यानंतर संदेश त्यांनी हे केलं, सगळं माहिती आहे, परंतु देवाविषयी त्यांना माहिती, देव त्यांना कळतो. मला समजतंय की बायबल देवाविषयी बोलतो, पण हे लक्षात ठेवा, या बायबलमध्ये देव आहे त्यालाच तुम्ही भेटले. लोक बायबल विषयी खूप अभ्यास करतात, खूप बायबल स्टडी सुद्धा अनेक ठिकाणी चालू आहे, आणि काही ठिकाणी क्विज चालू आहे, आणि लोकांच्या परीक्षा चालू आहेत, बायबलवर परीक्षा चालू आहे. म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे ते बायबल लोक विचारतात, परंतु मला तुम्हाला समजेल की बायबल मात्र तुम्हाला एकच विचारतं की बायबल मधला देव तुम्हाला ठाऊक आहे, त्याच्याबरोबर तुम्ही राहताय काय, त्याच्यावर तुम्ही बसताय का, त्याचं ऐकताय काय, ही गोष्ट आम्हाला महत्वाची आहे. आणि म्हणून मला सांगू द्या, योहान सुसमाचाराच्या 17व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनात येशू ख्रिस्त म्हणतो, मी सर्वांसाठी प्रार्थना करत नाही. तर कोणासाठी प्रार्थना करतो? ज्यांनी मला आणि तुला ओळखले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. कोणासाठी? जे देवाला ओळखतात त्यांच्यासाठी प्रार्थना. येशू ख्रिस्ताची हीच खरी प्रार्थना, येशूची प्रार्थना नाही का, प्रभूची प्रार्थना असं म्हणतात. पण प्रभूची प्रार्थना त्या मत्ती सुसमाचाराच्या 6व्या अध्यायातली नाहीये. प्रभूची प्रार्थना योहान 17 मध्ये आहे. तिथे लिहिले वर प्रभूची प्रार्थना असं लिहिले. ती प्रभूची प्रार्थना काय की प्रभू त्या लोकांसाठी मध्यस्थी करतो की जे देवाला ओळखतात आणि येशूला ओळखतात, त्या लोकांसाठी देव आमच्यासाठी प्रार्थना करतात. मला पुन्हा समजा की ज्यावेळेस हे देवाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, देव न्याय करतो तसा मी वागायला, तसा मी न्याय करतो. देवाची उत्तम ग्रहणीय इच्छा काय आहे ती मी समजावून घेतो, त्यावेळेस मला लोक ओळखायला येतात. हालेलुया. म्हणून बायबल शिकवतो 2 गोष्टी, देवाला ओळखा आणि एकमेकाला ओळखा. देवाला ओळखा कदाचित ओळखतच, पण एकमेकाला कोण ओळखतंय? एकमेकाला केव्हा ओळखतो? ज्यावेळेस मी बायबलचा नीट अभ्यास करेल त्यावेळेस मला एकमेकांना ओळखेल. मी मागच्या आठवड्यात सांगितलं, समजा मी फार रागिष्ट, मग त्याच्याविषयी सगळीकडे नाही फाळच आहे, फार फाळपासून रागिष्ट आहे, फाळपासून रागिष्ट आहे, फाळपासून असं ना, तर त्याच्यासाठी त्या पालकासाठी प्रार्थना करा की देवाने या मोहातून त्याला वाचव. कारण राग यावं ही बाळकाची इच्छा नसते. पण बाकीच्या लोकांना एकमेकावर प्रेम न करणारे लोक काय करतात, तर भांडवल बनवतात, त्याचे दोष देतात. आणि म्हणून मला तुम्हाला सांगते की हे बायबल शिकवत आहे. बायबल पोपटपंची नाही शिकवत. बायबल तुम्ही एकमेकाशी कसं वागावं या संबंधी शिकवतो. आणि म्हणून आम्ही एकमेकावर प्रेम करतो. हालेलुया. जसं लग्नात आम्ही म्हणतोय, सुखात दुःख, श्रीमंतीत गरीब, बऱ्या सर्व स्थितीत मी जो प्रेम. लग्न झालं फक्त सुखात, फक्त श्रीमंत, फक्त बरं असेल तर मग तिथे मात्र त्यांना ते दुःखात वगैरे काही दुःखातच असत. परंतु मला सांगते की याचा अर्थ तुम्ही नीट वचन ऐकलंच नाही, तुम्ही नीट वचन पाळतच नाही. आणि म्हणून आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये, आता आमच्या शेजारी काही घराच्या अंतरावरून एक स्त्री होती आणि तिचं जरा कॅरेक्टर पाहण्याचे सगळ्यांचे डोळे वेगळे असतात. त्याचे डोळे मी त्याच्यावर पण येणार, त्या डोळ्यात प्रत्येकाचा न्याय करण्याची एक पद्धत वेगळीच. तर आमची ती बाई जराशी वाईट होती. आता वाईट एखादं पाप दिसलं ना की लगेच माणसाला वाईट होतं, पण अशी किती पाप दिसतच नाही, पण आहे. आता खरं मागे मी तुरुंगात गेलो होतो, ज्यांची पाप दिसली ते सगळे तुरुंगात, आणि तुरुंगाच्या बाहेर जे आहे ना ते पापी असून सुद्धा दिसत नाही. किती किती गोंधळ केले. तर मला सांगते की ही जी मनोवृत्ती आहे त्याला आम्ही समजावून घेतलं म्हणजे एकमेकांना ओळखणं. आणि जेव्हा मी एकमेकांना ओळखतो तेव्हाच आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो. हालेलुया. तेव्हाच आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना. आणि म्हणून देव आम्हाला अशा रीतीने शिकवतो. पुन्हा मला तुम्हाला सांगायचंय की ज्यावेळेस आम्ही ज्या गोष्टी देव पाहतो तशा पाहायला लागतो त्यावेळेस मनुष्याच्या हृदयात आम्ही शिरत असतो, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये शिरतो. कारण देव पाहतो तसा मी पाहायला लागलो. आता मी पाहतो तसा मी पाहायला लागलो तर मला कोणीच मित्रच भेटेल. पण ज्यावेळेस देव मला पाहायला, देव जसा पाहतो तसं मी पाहायला लागतो त्यावेळेस मनुष्याचे प्रश्न मला समजतात
मनुष्याचा स्वभाव मला समजतो आणि मग आम्ही एकमेकावर प्रेम करू लागतो. ज्यावेळेस आम्ही लोक या वचनातून शिकतो देवावर प्रेम, एकमेकावर प्रेम, त्यावेळेस आम्ही मनुष्याच्या मनातील खोलातल्या गोष्टी शोधू शकतो. आता ज्याप्रमाणे माझ्या आईनं म्हटलं, ती तसं तू वाईट समजतो, पण अशा कितीतरी गोष्टीमध्ये आपण वाईट होतं. त्या दिवशी 8वीत असताना मला ती गोष्ट कळाली की खरोखर आमचं मापनसूत्र वेगळंच, आम्ही स्वतःपर्यंत पाहतो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला फार चांगलं दिसतं. आज मला या गोष्टी या सांगायच्या आहे की ज्यावेळेस आदामाने फळ खाल्लं त्या दिवशी त्याची गौरवाची वस्त्र निघाली. मुख्य कारण, आता ज्या दिवशी फळ खाल्लं त्या दिवशी तो शरीरात मेला का? कारण आदाम तिथून 930 वर्ष जगला, म्हणजे शरीरात मेला नाही, जीवातही मेला नाही. कारण जी नावं त्याने प्राण्यांना एदेन बागेत दिली होती तीच नावे पुन्हा त्याने तशीच ठेवली, म्हणजे जीव मेला नाही. आता जीवामध्ये इच्छा असतात, इच्छेमध्ये 2 भाग असतात, जे आज डॉक्टर त्याच्यावर रिसर्च करतात. 2 भाग असतात, एक चांगली इच्छा, एक वाईट इच्छा, एक चांगली भावना, एक वाईट भावना, एक चांगला फिलिंग ज्याला होतो ते किंवा वाईट फिलिंग्स, या 2 गोष्टी. आता डॉक्टर सुद्धा सांगतात, न्यूरोलॉजिस्ट, की डोक्यामध्ये 2 भाग आहेत. 20% भाग हा सत्यच स्वीकारतो, चांगलं, आणि 80% भाग जो आदामाचे कॅरेक्टर आहे ते वाईटाने भरलेलं. म्हणून मनुष्याचं बायबल सांगतं, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 5:20 मध्ये असं म्हटलं, मनुष्याचे विचार तरंग एकसारखे वाईट असतात. म्हणजे तो चांगल्या भागाला, विचारात इच्छेच्या चांगल्या भागाला वापरत नाही, तो वाईट भागाला वापरतो, आणि त्यामुळे तो नेहमी त्याच्या जीवनात वाईट तेच घडतं. आणि म्हणून असं म्हटलं, मनुष्याचे विचार तरंग, कितीतरी मुलं माहिती, किती मुली माहिती, किती स्त्रिया माहिती, पुरुष माहिती, एक सारखे त्यांचे वाईट विचार असतात. कंटिन्यू त्यांच्यामध्ये निंदा असते, कधी त्यांच्यामध्ये वासना असतात, कधी त्यांच्यामध्ये, आणि मला समजलं की एकमेकाच्या विरुद्ध द्वेष असतो, कंटिन्यू ते असतं. परंतु मला समजलंय की चांगल्या विचारामध्ये देवाने, मला तर वाटतं असं, चांगले विचार यासाठी ठेवले की चांगल्या विचारातून एकदा तरी आम्ही आमच्या निर्माणकर्त्याला स्मरू शकतो. जर ते बंद असतं ना, कोणीच व्यक्ती देवाकडे गेलाच नसतं. चांगले विचार, वाईट विचार, हे 2 भाग डोक्यामध्ये आहेत. चांगले विचार यासाठी आहेत, देवाने ते स्वातंत्र्य दिलं, चांगले विचार करा. चांगल्या विचारांच्या द्वारे काय झालं, लोक देवाला शोधायच्या ऐवजी त्यांनी काय केलं, माणसांना संत बनवतात. चांगले विचार, आता संत सुद्धा वाईट वाटतात ना, चांगले, परंतु चांगला आहे पण देवाला शोधलंय काय? चांगला विचार, चांगलं मन यासाठी दिलेले की त्याने देवाला शोधा. पण चांगल्या मनाच्या द्वारे लोक संत बनलेत, धार्मिक लोक बनलेत, परंतु देवाला या चांगल्या विचारातून एक कार्य करायचंय. त्याच्या ज्यावेळेस शिवर्तमान घुसतं चांगल्या विचारामध्ये, त्यावेळेस आमचा मेलेला आत्मा जिवंत. तर ज्या दिवशी फळ खाल्लं त्याचा आत्मा मेला, आणि आत्मा कधी जिवंत होतो? संतांच्या वाक्याने नव्हे, येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणाऱ्या वाक्यांच्या द्वारे, शुभवर्तमानाच्या द्वारे हा आत्मा पुन्हा जिवंत. एक गोष्ट वाचत आहे, पहिला आदाम याने धार्मिकतेकडे, नीतिमत्वापासून जगीतपणाकडे लोकांना नेलं. पण तो दुसरा, शेवटचा आदाम, दुसरा नाही म्हणत, शेवटचा, बायबल त्याला शेवटचा होतो, कारण त्याच्यानंतर कोणी येणारच नाही. शेवटचा आदाम एक पापी मनुष्याला आध्यात्मिक मनुष्य बनवतो. पहिला आदाम एक आध्यात्मिक मनुष्याला त्या पापाकडे, आणि दुसरा जो शेवटचा जो आदाम आहे तो एका पापी व्यक्तीला आध्यात्मिक मनुष्य. हाच एक फरक आहे. आणि म्हणून या 2 गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. बायबल सांगतं की जुन्या करारामध्ये मृत्यू आहे, कारण बायबल सांगतं लेख जीवे मारतो. लेख काय करतो? लेख म्हणजे नियमशास्त्र, लेख जीवे मारतो, अशाच नाही. परंतु जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तो मेला असला तरी जगेल, जो जिवंत विश्वास करतो तो मरणार नाही, हे सत्य.
बायबलमध्ये क्वचितच स्त्रियांना सत्य प्रगट झाले, त्यापैकी मार्थेला देवाने प्रगट केले. हे सत्य, पुनरुत्थान व जीवन मीच, हे सत्य आहे. जी निवडक सत्य नव्या करारामध्ये आहे, त्या सत्यापैकी एक हे सत्य आहे. येशू हे सांगतो, लपलेली गोष्ट सांगतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पण ते बिचारीला काही कळलंच नाही, तिला कळलंच नाही. तिथं तिला असं वाटलं की माझा मेला कधी शेवटच्या काळामध्ये तो उठेल, तिला कळलंच नाही. पण येशू ख्रिस्त हे सत्य बोलतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मी आता येणाऱ्या दिवसाविषयी बोलत नाही, आजच्या दिवसाविषयी बोलतो. जो कोणी मेलेला असला तरी पुन्हा जगेल. आणि तो जगला की नाही, लाजरस जिवंत झाला. तर मला असं होतं की हे देवाचं वाक्य आणि मनुष्याच्या वाक्यामध्ये फरक आहे. मनुष्य आपल्या जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्याच्याकडे मी पुन्हा जाणार आहे. सेन्स ऑर्गन प्रत्येकाला सेन्स ऑर्गन, जीवनाय शरीराला जीवाला आणि आत्म्याला सुद्धा सेन्स ऑर्गन. पण या शरीराच्या सेन्स ऑर्गन मुळे त्याने मोठं ज्ञान मिळालं. सेन्स ऑर्गन कोणते कोणते शरीराचे? डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा. याच्यातून इतकं ज्ञान माणसाने गोळा केले ना, बरं झालं बोला, इतकं ज्ञान जगातलं त्याने गोळा केलंय. पण तुम्हाला सांगू द्या की देवाचं ज्ञान वेगळंच आहे. की ज्यावेळेस तुमचा आत्मा जिवंत होतो, क्विकनिंग असं त्याला, म्हणजे अलर्ट करणं, जाग करणं, शुद्धीवर आणणं. उधळ्या पुत्राविषयी काय म्हटलं? मग तो शुद्धीवर आला. बेशुद्ध होता का होतो? तो बेशुद्ध होता का? पण कोणत्या अर्थाने वापरलं? की तो अलर्ट झाला, तो जागा झाला, त्याला सत्य कळालं. सत्य हेच आहे की मला बापाकडे गेलंच पाहिजे, नाही तर माझी सुटका कोणीच करू शकत, कोणीच करू शकत. कोणताही धर्म, कोणताही व्यक्ती, ज्ञानी, संत माझी सुटका करू शकत नाही. मला सुटकेसाठी माझ्या बापाकडेच गेलं पाहिजे, हे सत्य त्या ठिकाणी पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की मी माझ्या बापाकडे जाईल. ज्यावेळेस आदामाने फळ खाल्लं त्यावेळेस त्याचा आत्मा मेला, त्याचा देवाशी संपर्क तुटला. एका क्षणात देवाचा आणि त्याचा संबंध तुटला. देवाने असा ढकलला त्याला की तो गेला देवापासून. ज्या दिवशी त्याने फळ खाल्लं त्या दिवशी देवाचा आणि त्याचा संपर्क तुटला. त्याच्यातला आध्यात्मिक मनुष्य मेला. मग काय राहिले? जीव आणि आत्मा मेला. काय राहिलं? जीव आणि शरीर. आणि जीवामध्ये काय आहे की मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. आता जगात जितकं काही निर्माण झालेलं आहे, मोठमोठ्या बिल्डिंग ते सगळे इच्छेतून, भावनेतून आणि मनातून निर्माण झाले, आत्म्यातून नाही. म्हणून तो एखादा वादळ आलं की सगळं गडगडून खाली पडतं. देवाने जे काही केलेलं आहे ते पडतंय नाही. माणसाने हे जे मनातून, इच्छेतून, भावनेतून जे काही निर्माण केले, इतकंच नाही त्यांनी देव पण निर्माण केले. कारण खऱ्या देवाशी संपर्क तुटला. मग यांना तर देवाची सवय होती, देव पाहिजे, पण आता खऱ्या देवाचा काही संबंधच नाही. आत्माच मेलेला, खऱ्या देवाकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्याने अनेक प्रकारचे देवता तयार केले. म्हणून एवढे जे देव निर्माण झाले त्या जगामध्ये ते केवळ वासनेतून निर्माण झाले, भावनेतून निर्माण झाले, इच्छेतून निर्माण झाले, आत्म्यातून. परंतु येशू ख्रिस्त या जगात आला, त्याने आमचा मेलेला आत्मा जिवंत केला आणि मग देवाचा आणि माझा कॉन्टॅक्ट होऊ शकतो. हालेलुया. मेलेला आत्म्याचा कॉन्टॅक्ट देवाशी होईल का? तो किती धार्मिक असू द्या, संत असू द्या, महात्मा असू द्या, त्यागी असू द्या, प्रार्थना करणारा असू द्या, पण जोपर्यंत त्याचा आत्मा जिवंत होत नाही, अलर्ट होत नाही, जागा होत नाही, शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत त्याचा आणि देवाचा काही संबंध नाही. आणि ती गोष्ट आम्ही त्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर त्याने आपल्या जीवनामध्ये असलेली देवाची शांती तो गमावला, देवाचं सानिध्य तो गमावला, त्याची सतत वेग डागाळली. आधी आत्मा जिवंत असताना तुझ्याशिवाय अन्य देव नसो. मग देवा यहोवाशिवाय त्याला देव होतं का आदामाला? आत्मा मेला, मग आणखी एक देव तयार. कारण सतत वेग डागाळला म्हणून हे देव निर्माण झाले. म्हणून काही काही लोक भांडतात, हो यांचा देव जुना आहे का, त्याचा देव जुना आहे का, त्याचा देव जुना आहे का. अहो सगळे देहातून निर्माण झाले, त्याच्यातलं सिनियर ज्युनियर काय करायचंय? ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो जिवंत.
जो मनुष्यामध्ये श्वास ठेवलेला आहे त्याने तो जिवंत दे. आणि म्हणून बायबल सांगतं इर्मयाचं वृत्त 2:13 मध्ये खूप सुंदर वचन. इर्मया 2:13. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. माझ्या लोकांनी किती दुष्कर्म केले? दुहेरी, डबल, दुहेरी दुष्कर्म केले. पहिलं दुष्कर्म काय? मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले. मी जो जिवंत पाण्याचा झरा मला सोडले म्हणजे देवाला सोडले. हा पहिलं पाप. दुसरं पाप काय? आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. हे अन्य देव आहे ते फुटके होत आहेत. जे अन्य देव आहे ते फुटके होत. ते शांती देऊ शकतात का? ते तुम्हाला नीट बनलेला मार्ग दाखवू शकतात का? स्वर्गाचा रस्ता तुम्हाला दाखवू शकतात का? तर हे फुटके होत आहे. पहिलं पाप काय? की जो जिवंत पाण्याचा झरा मला त्यांनी सोडलं. आणि दुसरं पाप काय? त्यांनी फुटके होत तयार केले. आज इतके फुटके होत सारे जगभर पुसून आणि त्यांच्यात भांडणं चालू. देव म्हणणाऱ्यामध्ये, देवात नाही म्हणत, देव म्हणणाऱ्यांमध्ये भांडण चालू. त्याच्या लोकांमध्ये पण भांडण चालू. पण तुम्हाला सांगूया की जो जिवंत पाण्याचा झरा जी खरी शांती देतो, खरा आनंद देतो, खरी क्षमा देतो, नीतिमत्व देतो, स्वर्गात घेऊन जातो, तो जिवंत पाण्याचा झरा त्याला जर कोणी सोडले तर त्याच्यासारखं मोठं पाप जगात कोणतंच नाही. म्हणून आता जर तुम्हाला नीतिमत्वाचा झगा पाहिजे तर फुटक्या उद्याकडे जाऊ नका. ज्याने नीतिमत्व आम्हाला दिलं होतं त्याच्याकडे पुन्हा या. म्हणजे तो नीतिमत्वाच्या झग्याने तुम्हाला झाकून. ज्याने नीतिमत्वाचा झगा काढला तोच पुन्हा नीतिमत्वाचा झगा देऊ शकतो. आणि म्हणून मला सांगू दे, येशू ख्रिस्तामध्ये जर मला काय फायदा मिळतो तर मला नीतिमत्व मिळतं. पुन्हा ते वचन वाचा. पहिली ग्रंथ 6 अध्याय 11 वचन. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला. हा आमची फॅक्ट आहे. ही सत्य घटना आहे. तुम्ही जरी तुमच्या हातून काही घडलं, काय नाही घडलं, फुटक्यावर झाले असेल का, आता जर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आलात तर तुम्हाला जागा मिळणार. तो नीतिमत्वाचा जागा, तो पवित्र, धुतलेले, नीतिमान असा देव ठरवतो. आणि मला सांगतो की ज्यावेळेस देव आम्हाला नीतिमान ठरवतो ना, आम्हाला पापी कोणीच ठरवू शकत नाही. कारण एखाद्या युनिव्हर्सिटीने सर्टिफिकेट दिलं त्याच्यासारखं दुसरं कोणी तर दिलं तर ते मान्य. तर ज्याला मला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे तो पवित्र देव, नीतिमान देव, तोच मला नीतिमत्वाचं सर्टिफिकेट देऊ शकतो. म्हणून तो म्हणतो जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी घालवून देतच नाही. जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येतो त्याला प्रभू घालवून देतच नाही. आणि ही गोष्ट मी या ठिकाणी पाहतो. मला सांगू द्या की एखाद्या डिमन पॉजेस्ड किंवा भूत लागलेल्या व्यक्ती याची भूत काढताना एक ठीक आहे. भूत काढताना पहिलं त्याच्यामधल्या ज्या भावना आहे त्याच्या मनामध्ये जे काही लपल्याचं. एक गोष्ट मला सांगू की सैतानाचा एक स्वभाव आहे की देवाच्या आसनाच्या शेजारी आपलं असं बस. म्हणून सैतान कधी पण खुर्ची ठेवली का नाही ते पहिलं पहा. त्याला तुमच्या जीवामध्ये खुर्ची पाहिजे, तुमच्या शरीरामध्ये खुर्ची पाहिजे, तुमच्या आत्म्यात. आता आत्म्याचा त्याचा संबंध नाहीच आहे मला. पण जगी लोकांनी बिलीवर सुद्धा असले तरी जर कोणी येशू ख्रिस्ताकडे त्याचा आत्मा जिवंतो, पण खुर्ची कोणाची? सैतानाची. म्हणून फेल्युअर जे बिलीवर्स आहेत की ज्या वारंवार पापात पडतात, वारंवार देवापासून दूर राहतात, वारंवार देवाच्या इच्छेविरुद्ध करतात, त्याचं कारण काय की त्यांचा आत्मा जिवंत झालाय पण खुर्ची मात्र सैतानाला दिली. आणि म्हणून मला ती काय करायची? खुर्चीच काढून टाकायची आणि देवाला राज्य करायला लावायचं. म्हणून तो म्हणतो अशी प्रार्थना करा, तुझे राज्य येवो, त्याचं राज्य येवो. आता आमच्यामध्ये कधी मी राज्य करतो, कधी सैतान राज्य करतो. आहे तारलेले येशू ख्रिस्त माहिती आहे. येशू ख्रिस्त आमचं तारणं आहे. येशू ख्रिस्ताने रक्त सांडले, वधस्तंभ गेलं. अहो खुर्ची कोणाची ठेवली? तुमच्यावर कोण नियंत्रण करताय? तुम्हाला तुमचा बॉस कोण आहे? आणि म्हणून अनेक लोक ख्रिस्ती आहेत परंतु ते सैतानाचं आहेत. म्हणजे सैतान त्यांचा बॉस. आले
तर मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस एखादी व्यक्ती डिमन पॉझेस्ड असते की भूताने भूत त्याला लागलेलं असतं, त्यावेळेस प्रथम तुम्ही त्याच्या इच्छेत त्याच्या मनात तुम्ही घुसा. कारण अशा काही गोष्टी आहेत की सैतानाने त्या मनामध्ये खुर्ची ठेवलेली आहे. मग तुम्ही किती हे शिक्षणाला धमकावतो, हे शिक्षणाला धमकावतो, हे शिक्षण, खुर्ची निघालीच नाही ना. म्हणून पहिलं त्याला काउन्सिलिंग करा, त्याचा विकनेस समजून घ्या, तो कुठे पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला कळेल. देवाच्या वचनाच्या द्वारे त्याच्या शिरा आणि मग त्याच्या मनातला जो भूत आहे ते पहिल्यांदा काढा. म्हणजे त्याच्या संपूर्ण पजेस जो आहे त्याच्यातून डिमन आपोआपच निघून जातात. एकदा एक गोष्ट घडली. एक पालक होते, त्या पालकाने त्यांच्याकडे सजीवनाच्या सवय, कोणाला तरी व्हीलचेअरवर आणलं आणि आणल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो एकदम बरा झाला, लगेच उठला पळायला लागला. त्या पालकाला वाटलं दुसऱ्या दिवशी आता ह्याच्याकडे जावं, ह्याच्याकडे खूप आनंद असेल, आता खूप खुश असतील, म्हणून तो त्या माणसाच्या घरी गेला. तर त्याची बायको भेटली. ती बायको म्हटली, पाळेसाहेब आम्ही आनंदित आहोत, तो बरा झाला वगैरे, चालतो फिरतोय, पण तू माझा प्रश्न आहे की असं दोनदा तीनदा घडलेले, असं दोनदा तीनदा घडलेले आधी पण. ते पाळकाचं एकदम शून्यावरच आले. मग तिने एक गोष्ट सांगितली की माझा नवरा शिव्या देतो, शाप देतो, भांडतो, त्याचा आवाज रस्तेपर्यंत जातो, तो बरा झालाय पण त्याच्यातली खुर्ची काही निघालेली नाही. ती पाप त्याने कंटिन्यू चालू केली. बरा जरी झाला तर पाप चालूच, तीच भांडणं, त्याच शिव्या, तेच वाईट कृत्य ज्यावेळेस आमच्या जीवनात घडतात, याचा अर्थ की आम्ही बरे झालो पण आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांमध्ये सैतानाची खुर्ची ठेवली. म्हणून मला ही खुर्ची आता काढायची आहे. म्हणून तो काय म्हणतो माहिती का, पहिले दुसरे ग्रंथ 10 अध्यायाचं 4 वचन, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. आम्ही माणसाच्या मनामध्ये तटबंदी आहे, ती जमीनदोस्त करायला आमची आत्मिक शस्त्र आहे, म्हणजे देवाचं वचन आहे. त्या वचनाने त्या व्यक्तीशी बोला, जी तटबंदी त्याच्या मनात घातलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांना भूत लागल्यानंतर नुसते गंभीर असतं, काही सुचतच नाही. तसं एखाद्या कोण सुन्न माणसाला त्यांना कोणीतरी बांधण्यासारखं, ती तटबंदी आहे. ज्यावेळेस दुष्टात्मा मनुष्यामध्ये शिरतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये तटबंदी असते, आणि म्हणून तो म्हणतो ती तटबंदी पाडण्यासाठी तुम्हाला आत्मिक शस्त्राची गरज आहे. पुढे तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. आमेन. या मनुष्याच्या सोल मध्ये, जीवामध्ये अशी काही बंधनं आहेत की ज्याच्यामुळे तो बांधलेला आहे. म्हणून तुम्ही जर आत्मिक शस्त्र वापरली, जर तुम्ही काउन्सिलिंग केलं, जर तुम्ही वचन त्याला शिकवलं, वचन सैनिक तटबंदी तुटायला. तुम्ही अगदी गोड काय त्याला त्रास होतो, आमका होतो, तो काय असा करतो, तो काय ते म्हणतात की एखाद्याच्या तोंडातून सोन्याची साखळी पडते. अहो असं काही नका बोल. तटबंदी काय आहे, ती दुरात्म्याने घातलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला झगडायचं आहे. म्हणजे तुमचं युद्ध रक्तामांसावर नव्हे तर सत्ता अधिका जे विचार आहे तिथे तुम्हाला शिरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कार्य करायचं आहे. आणि मग तुम्ही जर म्हटलं येशूला सुटका पाव, सुटका होणार. कारण असं एक विषय मत्ती कृष्णमंत्राच्या 16 अध्याय 18 वचनामध्ये 19 वचनामध्ये, तुम्ही भूतलावर जे काही बांधा तो बांधा ना, पण त्याच्या आधी ती तटबंदी तर तोडा. एखाद्याच्या मनामध्ये काहीतरी तटबंदी आहे, काहीतरी दुष्ट विचार आहे, काहीतरी पाप आहे, काही देव ज्ञानाविरुद्ध त्याच्यामध्ये आधीच बसलेलं आहे. सैतानाने तिथं खुर्ची ठेवलेली आहे. पहिलं काय करा, त्याला पाडून टाका. काय म्हणतात तिथं, सर्व काही पाडून टाकू, सर्व पाडून टाका. म्हणजे काय होईल की तुम्ही त्याच्यामध्ये त्याची सुटका तुम्ही करू शकता. पण आजकाल भूत निघणारे वचनाचा अभ्यास नाही करत, पण त्यांना त्या चाव्या मिळाल्या, चला भूत, चला भूत, मग इथं काढतात. आता किती ठिकाणी पाहिलं की
भूतनी तेव्हा निघतात खाली आले की भूत एक आमच्याकडे कानकर होते, त्यांचा कान बाहेर आला. तर त्यांनी असं दाखवलं की माझा कान खूप बरा आहे, खूप चांगला आहे. आणि त्याला साक्षीसाठी वर मॉरिस सरोच्या मीटिंगमध्ये या विजय मेडिकल ग्राउंड, तर त्याने बोलवलं वर ये. त्याला म्हटलं आता मला वर यायला मिळतंय. वर गेला तो. तर त्या टीचरने मॉरिस सरोने विचारलं तुझं नाव काय? सुटका झालीच नाही, सुटका झालीच नाही. तर मला सांगू की प्रत्येकाच्या मध्ये जी बंधन आहे त्याची काहीतरी कारण आहे. प्रथम त्याला काउन्सिलिंग करा, वचनातून त्याच्याशी बोला. आणि म्हणून लोकांना वाटतं जसा जगातली जादूगार असतात तर जे ख्रिस्ती लोकांचे पण जादूगार असतात. अशी कांडी फिरवली, येशू रक्त जे, येशू रक्त जे, येशू रक्त जे, बुद्धी. पण असं नाहीये बघा. एकदा तर मी गेलो होतो इगतपुरी, आणि मग आपल्याकडच्या ज्या बायकांना भूत लागलेल्या, बहुतेक बायकांना जास्त भूत लागतात का तर त्या बायकांना भूत लागले त्या अशा उड्या मारायला, उड्या मारून नाचायला, खूप नाचा, उड्या मारून आरडा ओरडा. ते कपडे पण असे ते बळच काढत होते का निघत होते काही कळत नाही. तर ते पाहुणे आणखी खूप हसले, मोठमोठ्याने हसायला. ते पण माईकवर, तू होता ना सांगते, माईकवर हसायला. तर मला वाटलं आमची मध्ये अभिषेक आले, अभिषेक आले, अभिषेक आले. पण तरी म्हटलं लालने कुछ काला. मी गेलो त्या स्टेजवर आंटीकडे, त्या अँडरस्टँड. त्यांना म्हटलं तुम्ही असं ओरडता काय? म्हटलं असं तुम्हाला काय अभिषेक? अरे अभिषेक नाही काय नाही, तुमच्या इंडियामध्ये अशी भूतं निघतात, आमच्याकडे दुसरी भूतं असतात. ते असे नाचत नाहीत, कपडे फाडत नाहीत पण, आणि आमच्याकडे लोक अगदी व्यवस्थित असतात. म्हणजे मला तुम्हाला सांगू द्या की अशा प्रकारे जर भूतं काढली तर कदाचित त्यांच्या जीवामध्ये काहीतरी प्रमाणात कार्य होईल, परंतु तो त्याची पूर्णपणे सुटका होणार नाही. त्यासाठी देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या ज्ञानाच्या द्वारे तुम्ही त्याच्यामध्ये घुसलं पाहिजे. तटबंदी सगळी पाडली पाहिजे. जी त्यांचे दुष्ट विचार ते पाडून टाकले पाहिजे. ज्या त्यांच्यामध्ये कपट असतं, कधी द्वेष असतो, कधी राग असतो, तोही पाडून टाकला पाहिजे. आणि प्राप्त करा. येशूच्या नावात सांगतो तो मुक्त. बायबल सांगतं की जो तुम्ही भूतावर बांधता ते स्वर्गात बांधला, त्या व्यक्तीला सुटका प्राप्त होते. मला तुम्हाला सांगतो की या जगातल्या लोकांनी जगी इतका विचार अभ्यास केलाय ना, तर बायबलच्या अभ्यासामध्ये जगातला विचार टाकून आणि कॉकटेल म्हणतात ना, ते मिक्स करतात जगातलं आणि देवाचं, आणि मग त्या व्यक्तीला भूत काढायचं पडतं. कधी कधी काउन्सिलिंग काय करतात, ते IT पार्क मध्ये असते ती काउन्सिलिंग, तिथले काउन्सिलिंगचे लोक अशा ते किती चांगलं असू द्या, मला त्याच्या काही महत्व नाही. मला एकच माहिती आहे, बायबलमध्ये तटबंदी पाडण्याचं सांग. याचं श्रेय तुम्ही कोणालाही देऊ नका, कोणत्याही शिक्षणात देऊ नका. तुम्हाला माहिती आहे की बायबलमध्ये सुटका देण्याचे काही शब्द आहेत किंवा सुटका देणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या देवाने आम्हाला दिली. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जे काही तुम्ही भूतलावर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधायचं आहे. हालेलुया. मला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारायचा की तुमच्या जीवा आत्मा तर आता जिवंत झाला, आत्मा कसा जिवंत होतो? एकदा निकोदेमसकडे येशू गेला, एकदा निकोदेमस येशू गेला आणि तो त्याला म्हणतो प्रभूजी तुझ्यासारखा पुरुष नाही पाहिला, तर माझ्यासारखा एकदम कोगला असता. काय मला निकोदेमस म्हटलाय माझ्यासारखा पुरुष नाही, पण येशू ख्रिस्तांनी लक्षच दिलं, त्याच्या बोलण्याकडे काही लक्षच दिलं. पण त्यांना दटावून सांगितलं की नव्यानं जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आता हा जो निकोदेमस आहे तो 90 वर्षाचा, त्याची आई काही दिवसापूर्वीच मेली. दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टाचा तो मेंबर, इस्रायलच्या सुप्रीम कोर्टाचा, आणि अतिशय धार्मिक आहे. पण येशू त्याची पाठ थोपटत नाही, त्याला म्हणतो नव्यानं जन्माला पाहिजे. मग तो प्रश्न पडतो की असं कसं शक्य आहे, माझ्या इथं केव्हाच मेली, मी पण म्हातारा झालेला आहे, कसं काही माझ्या आईच्या उदरात जाता येईल. पण मला सांगू की तो म्हणतो आत्म्याने जन्मल्याशिवाय, पाण्याने व आणि काय म्हटलंय योहान कृष्ण 3 अध्याय. येशूने उत्तर दिले की मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कुणालाही देवाच्या राज्यात आत्म्यापासून फॅक्ट काय, आत्माच मेलेला आहे. मग जीवातून तुम्ही जर देवाला शोधायला गेला तर मुळीच तर तुम्हाला सापडणार नाही.
पण तुमचा आत्मा जिवंत व्हायला पाहिजे. आणि आत्मा जिवंत करणारी एकच गोष्ट आहे क्रुसिफिक्स, ख्रिस्ताचं वध. गॉस्पल, शुभवर्तमान, ते आरपार जातं आणि मेलेला आत्मा जिवंत होतो. आणि एकदा का तो जिवंत झाला तो देवाला पार. ही गोष्ट एका ज्ञानी मनुष्याला सुद्धा कळली नाही. निकोदेमस आज जगामध्ये पुष्कळ ज्ञानी आहे, पुष्कळ फिलॉसॉफी मध्ये, लॉजिक मध्ये, काही वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे विषय वेगळे असतात. त्यांनी अगदी मास्टरी केलेली असते, मास्टर असतात. परंतु मला सांगू द्या की बायबल मध्ये सत्य आहे आणि सत्य मनुष्याला बंधन मुक्त करतात, सुटका. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं शब्द की आम्ही देवाला ओळखणं आणि मनुष्याला ओळखणं गरजेचं आहे. मनुष्याला तो ओळखू शकतो ज्या वेळेस तो मनुष्याच्या अंतःकरणामध्ये घुसतो. हालेलुया. मला पवित्र शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितलेली. मी म्हटलं तुमचा बॉस कोण, तर त्याचं उत्तर गलतीकराचं पत्र याचा 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनात सांगितले की देहाची कर्म तर उघड आहे. काय म्हणते वाचा? तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात. कसे चालविला? आत्म्याच्या प्रेरणेने. इतक्या दिवस जीवाच्या प्रेरणेने चालत होतो. मग इकडं एक मूर्ती बसली, तिथे एक मूर्ती बसली, तिथे एक माणूस बसला, तिथं बुवा बसला, तिथं बाबा बसला. कारण तुम्ही देहाच्या प्रेरणेने चालत होता. आता तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालल्यामुळे तुम्हाला कोणाची ओळख आहे? जिवंत देवाची ओळख. आणि म्हणून तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात. म्हणून तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता नियमशास्त्राच्या अधीन नाही.